प्रत्येक वेळेस टँकर मागू शकत नाही. एवढा पैसा असता तर आम्ही बंगले बांधले असते. एमआयडीसीने वाढीव पाणी पुरवठ्याची ताबडतोब तरतूद करायची आणि आम्हाला पाणी पुरवठा करायचा आहे. माझा प्राण या ठिकाणी गेला तरी चालेल, मी एमआयडीसी कडनं पाणी घेऊनच उठेल या ठिकाणावर. सर, आमची सर्वांची फक्त एकच मागणी आहे. सिडकोने जसं आम्हाला आतापर्यंत पाणी पुरवठा केला, तो पाणी पुरवठा एमआयडीसी कडून पाणी घेऊन केला. आतापर्यंत जवळपास आम्ही सिडकोमध्ये राहायला येऊन 31 वर्ष झालेत. 1995 पासून सिडकोला नागरिक राहत आहेत. तेव्हापासून एमआयडीसी पाणी पुरवठा करतोय सिडकोला. आणि आता अचानक एमआयडीसीची कॅपॅसिटी ते म्हणतात कमी झाली. आमचं पाणी त्यांनी कपात केलं. पहिलं जे आम्हाला रोज पाणी यायचं, नंतर दिवसाला यायला लागलं. आता ते पाणी 8 दिवसाला येतं, ते पण अल्प येतंय, ते आम्हाला पुरत नाहीये. मग जर यांच्याकडे यांची आता हे सांगायला लागले की आमच्या रेसिडेन्शियल एरियाला आमची जबाबदारी नाही पाणी देणं. जर यांची जबाबदारी नव्हती तर त्यांनी 31 वर्षापूर्वी पाणी सिडकोला का दिलं? त्यावेळेला त्यांनी सिडकोला त्यांच्या लाईन डेव्हलप करायला का नाही सांगितलं? सिडकोची यंत्रणा डेव्हलप झाली असती तर आम्ही यांच्याकडे आलोच नसतो आतापर्यंत. आता जेव्हा सिडको सोडून जातंय आणि सीएसएमआरडी कडे म्हणजे प्राधिकरणाकडे जेव्हा हँडओव्हर होतंय सगळं आमचा एरिया, त्यावेळेला हे सांगतायत की सिडकोने लाईन करायला पाहिजे होते. आम्ही आता सिडकोशी कसं भांडायचं? सिडको ऑलरेडी हँडओव्हर करतोय प्राधिकरणाला. ऑलरेडी त्यांचे अग्रीमेंट झालेले आहेत तिकडं. 31 वर्ष पाणी दिल्यानंतर एमआयडीसी नाही कसं म्हणू शकते, हा माझा प्रश्न आहे. आम्ही एमआयडीसीचे कामगार आहोत. आमच्या भूभागातले सगळे पाणवठे यांनी खराब केलेले आहेत. यांच्या औद्योगिकीकरणामुळे आमचे पाणवठे खराब झालेत आणि आता आम्हाला दुसरा कुठलाच पर्याय नाही. आम्हाला पाणी घ्यायचं तर एमआयडीसी कडूनच घ्यायचं आणि आम्ही यांच्याकडूनच घेणार आहे. आता माझी भूमिका पुढची अशी की एमआयडीसीने माफी मागायची की गेली आम्ही 31 वर्ष सिडकोला आणि एमआयडीसी कामगारांना सिडकोवासियांना फसवलंय. 31 वर्ष पाणी दिलं, आतापर्यंत तुमची फसवणूक झाली तेवढी आता पुरे झाली, आता आम्ही देणार नाही. आणि त्यांनी सिडकोला पत्र लिहून द्यायचं की उद्यापासून एक थेंब सुद्धा पाणी आम्ही तुम्हाला देणार नाही म्हणून. आणि आजूबाजूला जो परिसर सगळा आहे, ग्रामपंचायतींचा परिसर आहे, ते आमचेच कामगार बांधव आहेत. त्या सगळ्या परिसरात एमआयडीसी इमाने द्वारे पाणी सप्लाय करते, पण एमआयडीसीच्या चुकीच्या नियोजनामुळे आता पाणी कमी पडायला लागलं. ज्या लाईन 2 वर्षांनी टाकण्याची एमआयडीसी गोष्ट करते, एमआयडीसी दुटप्पी भूमिका घेते. एमआयडीसी म्हणते की 2 वर्षांनी लाईन टाकल्यानंतर तुम्हाला 20 MLD पाणी देतो. म्हणजे तुमच्याकडे येईल तेव्हा तुम्ही आम्हाला द्याल का? तोपर्यंत आम्ही उपवास धरायचे का? तोपर्यंत आम्ही काय करायचं? 31 वर्षापूर्वी तुमच्याकडे होतं, तुम्ही गोड बोलून आम्हाला दिलं. आमच्याकडनं 1.25 रेट घेतलेत, सिडकोकडनं 4 पटीनं रेट घेतले सर यांनी. तुम्ही यांचे बिल चेक करू शकतात. 4 महिन्यापूर्वी यांनी आम्हाला जवळपास 35 लाख प्लस बिल आहेत आमचे. यांनी पाणी दिलेलं आहे आम्हाला 7-8 MLD. आणि आता हे अचानक नाही म्हणतात उन्हाळ्याच्या तोंडावर. आमची भूमिका अशी राहील की एमआयडीसीने माफी मागायची आहे. एमआयडीसी माफी मागून जोपर्यंत पत्र देत नाही, माफी मागितल्यानंतर तुमचा प्रश्न सुटणार आहे का? माफी मागायची आहे की ते आमच्याशी खोटं बोलले. आणि इथून पुढे एमआयडीसीने वाढीव पाणी पुरवठ्याची ताबडतोब तरतूद करायची आणि आम्हाला पाणी पुरवठा करायचा आहे. नंतरच मी उपोषण सोडणार. तोपर्यंत माझ्या जीवासेपर्यंत उपोषण सोडणार नाही. माझा प्राण या ठिकाणी गेला तरी चालेल, मी एमआयडीसी कडनं पाणी घेऊनच उठेल या ठिकाणावर. इथे आम्ही सर्वजण पाणी वाढून मिळावे यासाठी आलेलो आहे. कारण की आम्हाला पाणी इतकं कमी येते की काल रात्री पाणी आलं 11 वाजता आलं आमच्याकडे, फक्त 15 ते 20 मिनिटं. यामध्ये आमचे फक्त 2च टाक्या भरल्या, प्यायचं पाणी भरलं बस, बाकी सर्व तसंच. मग आता करणार काय? तर प्रत्येक वेळेस टँकर मागू शकत नाही. एवढा पैसा असता तर आम्ही बंगले बांधले असते, तिथे राहिलो असतो आम्ही. पण आमच्याकडे पैसा नाही म्हणून आम्ही सिडकोत राहतोय. ही आमची चुकी आहे का? पाणी आम्हाला मिळावं हीच आमची मागणी आहे. आणि जास्त जर मिळालं तर आमच्या सर्व गरजा भागतील. काम हे पाण्यावर चालतंय. पाणी नसल्यामुळे आम्हाला भटकंती करावं लागते. पाणी ज्यांच्याकडे बोर आहे त्यांच्याकडे आम्हाला जाऊन मागावं लागतं त्यांना की आम्हाला कमीत कमी थोडं तरी पाणी द्या. परंतु बरेच जणांचं आता बोरला पाणी नाहीये, उन्हाळा असल्यामुळे आता बोरला पाणी नाहीये, त्याच्यामुळे ते पण भटकंती करताय ना आम्ही पण भटकंती करतोय. आणि प्रत्येक वेळेस कामाला मग सुट्ट्या पडतात ना. जर पाणी भरत बसलो घरी तर कामाला कोण जाईल? तर म्हणजे दोन्हीकडून फटका बसतो की इकडे पैसाही भेटत नाही, इकडं पैसाही घालवायचा पाण्याला, म्हणजे दोन्ही बाजूनी पिळवणूक होतीये. तर कृपया प्रशासनानं आम्हाला पाणी वाढून द्यावं हीच विनंती करते मी. सिडको मधले रहिवासी आहे, सिडको वाळूज महानगर मधले. आणि एमआयडीसी लगतच आम्ही एमआयडीसी वस्तीमध्येच राहतोय. फक्त सिडको हा नाव वेगळा, नेम रेंट याचा दिलेला आहे. तर त्यामुळं आम्हाला जे पाणी देतंय ते एमआयडीसीचं काम आहे. आणि एमआयडीसीनं पाणी आम्हाला पहिले देत होते, तर त्यावेळेस लोकसंख्या कमी असल्यामुळं आम्हाला पाणी वेळेवर येत होतं आणि बरोबर येत होतं. पण आता लोकसंख्या जसजशी वाढत गेली तसतसं पाणी त्याच वेळेवर आणि तेवढंच ठेवलंय आणि लोकसंख्या वाढत गेलेली आहे. तर लोकसंख्या जसजशी वाढली तसतसं यांनी पाण्याची जी लॉट मोठा जास्त पाणी देण्याची शिफारस करण्यात आलेली होती आमची. आणि तीच पाणी आम्हाला वाढून भेटावं हीच विनंती होती आमची. पाणी जे आमची लोकसंख्या वाढल्यामुळे आम्हाला कमी पडतंय. आता नाही मिळालं तुमचा प्रश्न सुटला तर
तर आम्ही असंच ठामपणे इथं बसू, उपोषणाला आम्ही असंच बसू. पंकज कंधारकर.